काल आपण काय पाहिलं? कोणते किती टेन्स? ओनली टेन्स विचारले. प्रकार विचारले, उपप्रकार विचारलेत नाही. टेन्सचे एकूण किती प्रकार? 3 प्रकार. पहिला प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे प्रत्येकाचे काय आहेत? 4 उपप्रकार आहेत. कोणकोणते? सिंपल प्रेझेंट, दुसरा कंटिन्युअस प्रेझेंट, नंतर परफेक्ट प्रेझेंट, नंतर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. यातले काल आपण कोणकोणते बघितलेत? सिंपल प्रेझेंट आणि कंटिन्युअस प्रेझेंट. ओके, चला. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता कंटिन्युअस मध्ये वाक्याची रचना Subject plus am is are plus ing plus object. ठीक आहे. आलं लक्षात? कालची एक क्विक रिवाइज आपण घेतली. आता आपल्याला पुढचा काळ बघायचा आहे. पुढचा काळ कोणता आहे तुमचा? परफेक्ट प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. सगळ्यात जास्त विचारण्यात येणारा हा काळ आहे बरं का, परफेक्ट. चेंज द व्हॉइसला त्याला. परफेक्ट काळ म्हणजेच कोणता? ज्या वाक्यामध्ये, ज्या सेंटेन्समध्ये हॅव, हॅज, हॅड मी फक्त परफेक्ट बोललेत, नॉट अ प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर. त्यांचं डिस्ट्रीब्युशन मी अजून केलेलं नाही. मी फक्त परफेक्ट काळ बोलली आहे. परफेक्ट काळामध्ये काय येतं? टू बीची रूपं हॅव, हॅज, हॅड. हॅव, हॅज, हॅड आलं रे आलं की समजून जायचा हा काळ कोणता आहे? परफेक्ट आहे. आणि जर वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड येतंय तर तेव्हा क्रियापदाचं कितवं रूप येतं आपलं? 3रं रूप. समजलं? मग सांगा वाक्याची रचना. वाक्याची सुरुवात कशाने होणार तुमची? सब्जेक्टने होणार. पुढे काय? वर्तमान काळी टू बीची रूपं कोणती आली? हॅव किंवा हॅज. त्याच्यानंतर पुढे क्रियापदाचं 3रं रूप आणि नंतर लास्टला काय येतं तुमचं? ऑब्जेक्ट येतं. ठीक आहे. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट ओळखताच आला पाहिजे. व्हर्बच्या पुढे जो काही पार्ट असेल तो काय आहे तुमचा? ऑब्जेक्ट आहे. ठीक. आता जर सब्जेक्ट दिलेले आहेत, मी सब्जेक्ट कालचे मी काल बोललेले कोणकोणते सब्जेक्ट आहेत? आय, ही, इट, दे, वी, यू, नाव. परत एकदा बोलायचं पटकन. आय, He, she, it, they, we, you, नाव. ठीक आहे. मग आता ह्या सब्जेक्टला अनुसरून टू बीची रूप म्हणजेच कोणती? इथे परत हॅव आणि हॅज आलाय. तृतीय पुरुषी एकवचनी सामान्य नाम असेल म्हणजेच कोणकोणतं? ही, शी, इट किंवा नाव. समजलं? ही तुमची तृतीय पुरुषी एकवचनी सामान्य नामे, एकवचनी. आणि जिथं अनेक वचन म्हणजेच कोणता आला तुमचा? यू, वी, दे. जर वाक्यामध्ये ही किंवा शी किंवा इट किंवा नाऊन असेल तर काय येतं? हॅज येतं. आणि जर वाक्यामध्ये काय? आय, यू, वी आणि दे आलेला असेल तर काय येतं तुमचं? हॅव. समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम? परत एकदा सांगा. वाक्याची सुरुवात कशाने? त्यानंतर पुढे हॅव किंवा हॅज, पुढे क्रियापदाचं आणि नंतर कीर्तन चाललेलं नाही, आळस देतोय. बघा मागे, अजून तिकडं अजून मागे बघायचं. ज्याला बोललं त्याला कळलं ना. ठीक आहे. चला सांगा वाक्याची सब्जेक्ट सांगा वाक्याचा एखादा. तुम्हाला कोणता आवडतो यातला? ही आवडला. ठीक आहे. चला ही आले म्हणल्यावर काय येणार? का बरं? का तृतीय पुरुषी एकवचनी नाही एवढं लक्षात येतं. मना नाही तर ही लिहिलंय. मग ही लिहिलंय म्हणल्यावर तुम्ही हॅजच लिहिलंय म्हणल्यावर काय येणार? हॅज येणार. ठीक आहे. ही, हॅज क्रियापदाचं 3रं रूप कंप्लीट. कंप्लीटचं 3रं रूप काय येणार बाळांनो? कंप्लीट.
आता याचा कम्प्लिटेड आपण आत्ता उच्चार करताना कळावा म्हणून मी घेते असं म्हणायचं नाही. मी ह्याच्या आधी पण सांगितले मागच्या वर्षीच्या लेक्चरला, ईडीचा उच्चार काय करायचा, टंग फक्त ट्विस्ट करायची. ओपनड टॉकड बिलकुल म्हणायचं नाही, अडाणीपणा येतो. ईडी सायलेंट असतो, समजलं. फक्त तुम्हाला कळावा म्हणून आता आपण तो पूर्ण घेतोय. कम्प्लिटेड काय येणार, ही हॅज कम्प्लिटेड हिज वर्क. आणि पुढे काय आला, फुल स्टॉप. चला दुसरा सांगा एखादा सब्जेक्ट. कोणता घ्यायचा आपल्याला, आय घ्यायचा. छान, आय आलाय म्हटल्यावर काय येणार, हॅव. आय हॅव. एखादा वर्ब, प्ले, प्लेड. त्याला काय लागला, ईडी. आय हॅव प्लेड ऑन द ग्राउंड. ठीक आहे. पुढे सांगा एखादा सब्जेक्ट. इट लिहायचा. चला, इट हॅज. इट हॅज. बायचं थर्ड रूप काय आहे, बॉट. काय आहे, बॉट. इट हॅज बॉट अ न्यू कार. चला पुढे, यू हॅव. वर्ब लिहिलेत ना काल आपण. हा, सेल. सेलचा थर्ड रूप काय येत आहे, सोल्ड. काय येत आहे, सोल्ड. यू हॅव सोल्ड अ बायसिकल. चला पुढे सांगा एखादा सब्जेक्ट. काय, शी झाला. तर तृतीय पुरुष ना, काय अनेक वचन. वी. वी घेतला. हॅव. सांगा पटकन वर्ब सांगा. काय, लुक. लुकचा थर्ड वन काय आला, लुक. काय, वी हॅव लुक ॲट पिक्चर. समजलं. कोणाला काय प्रॉब्लेम. परफेक्ट मध्ये काय आलं मग, वाक्याची रचना करता प्लस काय, हॅव ऑब्लिक हॅज प्लस क्रियापदाचं कितवं रूप, तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. जर वाक्याची सुरुवात तृतीय पुरुषी एकवचनी सामान्य नाम म्हणजेच कोणती, ही, शी, इट किंवा नाऊनने झालेली असेल तर आपण टू बीचं कोणतं रूप वापरतो. आणि जर वाक्याची सुरुवात आय, यू, वी, देने झाली असेल तर आपण कोणतं क्रियापदाचं सहाय्यकारी रूप वापरतो. समजलं. कोणाला काय प्रॉब्लेम परफेक्टमध्ये नक्की. पुढचा काळ सांगा. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ. कळलं. परफेक्ट म्हणजे पूर्ण, कंटिन्युअस म्हणजे चालू, प्रेझेंट वर्तमान. समजलं. सिमिलर आहे सगळीकडे, फक्त टू बीची रूपं बदलतात. सांगा वाक्याची सुरुवात कशाने होणार, सब्जेक्टने झाली. त्यानंतर पुढे क्रियापदाची सहाय्यकारी रूपं. परफेक्ट मध्ये आपण क्रियापदाची कोणती सहाय्यकारी रूपं वापरतो, हॅव किंवा हॅज. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्रियापदाला काय लावतो, क्रियापदाचा कंटिन्युअस मध्ये क्रियापदाला काय लागतं, ING लागला. ठीक आहे. आता परफेक्ट मधली टू बीची रूपं आणि कंटिन्युअस मधल्या क्रियापदाला ING ह्या दोघांनाही जोडणारा शब्द कोणता, कोणता, बीन. इंग्लिशमध्ये बी, BEB, बीन, BEEN, बीन आणि बीइंग, BEING, बीइंग. हे तीन शब्द म्हणजे इंग्लिशमधले असे दोन जे आहेत काळ वगैरे एकत्र आणण्याचे पूल आहेत, साकव. दोन तट एकमेकांना जोडण्यासाठी एक छोटासा पूल असतो, माहिती आहे ना, ज्याने जाणं येणं सोपं होतं. तसं हे ह्यामधला बी हा कंटिन्युअस फ्युचरमध्ये लागतोय, बीइंग हा चेंज द व्हॉइसमध्ये बऱ्यापैकी लागतो आणि बीन हा टेन्समध्ये पण आहे आणि चेंज द व्हॉइसमध्ये पण. म्हणजे इथे काय आला तुमचा बीन.
कंपल्सरी बीन वापरायचं. आणि त्यानंतर काय येणार? ऑब्जेक्ट. ओके, चला आता याच्या आधीच आपण सांगितलं हॅव आणि हॅज कधी वापरायचं. तृतीय पुरुष एकवचनी सामान्य नाम असेल तर काय वापरतो आपण? हॅज वापरतो. आणि आय, यू, वी, दे हे असेल तर काय वापरतो आपण? हॅव वापरतो. ठीक आहे, सांगा मग एखादं वाक्य सांगा. कोणता घ्यायचा? करता. शी घ्यायचा. ठीक आहे, घेतला. शी नंतर पुढे काय येणार? हॅज घेतलं. पुढे काय वापरायला लागेल आपल्याला? बीन. शी हॅज बीन रीडिंग. READING रीडिंग. काय? अ नॉवेल किंवा अ स्टोरी बुक, काही घेऊ शकता. सेकंड सांगा एखादा सब्जेक्ट. आय घ्यायचा. ठीक आहे, चला. आय आलाय म्हणल्यावर काय वापरणार? हॅव वापरला. पुढे काय लिहायचं? आय हॅव बीन वॉकिंग. WALKING वॉकिंग ऑन द रोड. चला तिसरं वाक्य सांगा सब्जेक्ट. मनीष. ओके, अरे वा, मनीष आले म्हणल्यावर काय येणार? शाबास, अरे वा, छान प्रथमेश. अपेक्षा नव्हती लगेच उत्तर देशी. छान छान, सगळ्यांनी द्या, असंच द्या, छान देतोय. हा, अरे लिहिते रे बाबांनो. हॅज बीन. पुढे प्लेइंग झाले ना. मेकिंग. MAKING मेकिंग अ काय? प्रोजेक्ट लिहा, केक लिहा, डिनर लिहा. ठीक आहे, चला बोला पुढचं चौथं सांगा एखादा सब्जेक्ट. हां, एक मिनटं. काय? थे नाही, दे. काय करायचं? छानपणे बोलतात ही, आम्ही त्यांच्याकडे बघतो. चालेल, बरोबर ना? नाही बोलतात हे खूप आहे. आता ह्या गाढवाने याने दिला उत्तर. किती छान. चला बोला. तू दे बोलला, पण इथं कुठून तरी आवाज आला. यू. ह्या दोन्ही सारखेच आहे. चला आता याचं घेऊया आपण. दे काय येणार? दे आले म्हणल्यावर दे हॅव. पुढे बीन. दे हॅव बीन कटिंग. CUTTING कटिंग अ काय? व्हेजिट. हा, छान वाक्य बनवायला शिकले म्हणजे पहिले एकाच लेक्चरमध्ये शिकले. चला पुढे पाचवं. वी घ्यायचं का? चला वी घेऊ. वी आले म्हणल्यावर काय येणार? हॅव. वी हॅव. पुढे काय? बीन. वी हॅव बीन वर्किंग. ठीक आहे, चला वर्किंग. सिन्स म्हणजे तितक्या वेळापासून. सिन्स 2 hours. चला घ्या, पास्ट टेन्स झाला. पास्ट टेन्सचा सगळ्यात पहिल्यांदा काय आहे आपला? सिंपल पास्ट टेन्स. ओके, सिंपल पास्ट टेन्स. मी सांगताना लिहायचं नाही. नवीन मुलं नाही आहेत तुम्ही, सगळी जुनीच आहे. सिंपल पास्ट टेन्स वाक्याची सुरुवात कशाने होणार? सब्जेक्टने. झाली. पास्ट टेन्स आहे म्हणल्यावर क्रियापदाचं कितवं रूप येणार? दुसरं. आणि त्याच्यानंतर काय आला? ऑब्जेक्ट. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये टू बीचं रूप कोणतंही वापरलं जात नाही. सिंपलमध्ये फक्त सिंपल फ्युचरला टू बीची रूपं चालू होतात. सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल पास्ट असेल तर त्यामध्ये टू बीची रूपं येत नाही. मग आता जो आपला काळ आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट सांगा एखादा. आय. कुक. कुकचं सेकंड फॉर्म काय झालं? कुक. आय कुक काय? अ डिनर. सांगा सब्जेक्ट पटकन. ही. वर्ब. ड्रिंक. ड्रिंकचं काय झालं? ड्रँक. अ वॉटर. पुढे
वी. सिंगचं सेकंड फॉर्म संग. SUNG. We sung a song. Next. They. ड्राईव्हचं सेकंड फॉर्म ड्रो. काय आलं? ड्रो. दे ड्रो अ कार. चला पुढे. यू. मिस. MISSED. मिस्ड अ बस. समजलं? सगळ्यात सोपा, सगळ्यात सुटसुटीत काळ म्हणजे सिंपल काळ. ओळखायला पण सोपा. सिंपलमध्ये टू बीचं रूप येत नाही. इथे क्रियापदाचा कितवा फॉर्म येतो? दुसरा फॉर्म येतो. आता बऱ्यापैकी क्रियापदाचे दुसरा फॉर्म आणि तिसरा फॉर्म हा कसा असतो? सेम असतो. केव्हा? जेव्हा क्रियापदाला काय लागतो? ED लागतो. मग अशा वेळेस क्रियापदाचा दुसरा फॉर्म आहे का तिसरा फॉर्म आहे हे ओळखण्यासाठी टू बीच्या रूपांकडे जायचं. जर टू बीची रूपं हॅव, हॅज, हॅड असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तुम्हाला ते आपोआपच कळून जातं की हा काळ परफेक्ट आहे, पास्ट आहे का प्रेझेंट. ओके. कोणाला काय प्रॉब्लेम?